माझा प्रतिनिधी म्हणून काम करतो. तुम्ही कमलेश सर मगाशी 29 म्हणलात, 90 विभाग आहेत. त्या 90 विभागापैकी कुठल्या विभागाला आपल्याला जोडून घेता येईल आपल्या आवडीच्या, त्याचा आपण नक्की विचार करू. आपले सर्वांचे आजच्या म्हणजे राजन सर असतानाही ज्या गप्पा झाल्या, जी माहिती मिळाली ती खूप महत्वाची आहे. मी मोहिते सर, बापारी सरांचं असेल, शौचन्य आणि चांगला व्यवसाय, कुशल व्यवसाय करतोय आणि याचं आम्हाला खरोखर आनंद वाटतो की आमच्या संस्थेला प्रत्येक वेळाला असा चांगला मोलाचा हिरा जो पाठीमागे मिळाला तो यश वाटतो. आज तुम्ही मला मगाशी आल्यानंतर मी त्या बोर्डवर नाव बघितलं की खरोखर एका चांगल्या माणसाची कोकणासाठी त्या जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली. परंतु या माणसाला इतके पुरस्कार मिळाले चांगल्या कामाबद्दल, इथं आम्ही हे पण करू शकत नाही की आमची आणि त्याची खरोखर बरोबर नाही. त्याबरोबर पण खूप माणसांना कुठलीही असो का, त्यांना कुठल्याही संघटनेचं काम सांगा, मेकॅनिकचं सांगा, उद्योजकाचं सांगा, एखादा मेळाव्याचं सांगा, आंदोलनाचं सांगा, योजसार ते कधी शकत. मी सांगतो, जर रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी योजसारकडे दिली असेल तर 101% अक्षर मानवचं काम येत्या काही दिवसातच तुम्ही केवढं मोठं झालेलं असेल, केवढं पसरलेलं असेल हे तुम्हीच बघा. कारण योजसारकडे अशी माणसं आहेत की त्यांनी, मी सांगतो, योजसारकडे मला कालच मेसेज टाकलेला होता. मला आमच्या अध्यक्षांचा फोन आला होता. मी आला का राज्य संघटनेच्या आमच्या, जसं तुम्ही आज पूर्ण राज्याची संघटना आहे तसं राज्य संघटनेचं माझं काल संपर्क प्रमुखांचं सोलापुरात 2 दिवसाचं शिबिर होतं आणि त्या संपर्क प्रमुखाच्या शिबिरासाठी मी या आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातनं जवळजवळ 15 जणांची टीम घेऊन मी मंडळगड ते राजापूरपासून असणाऱ्या सर्व मेकॅनिकची टीम घेऊन मी 2 दिवस सोलापूरमध्ये होतो. मी तुम्हाला निश्चित सांगतो की अक्षर मानव ही संघटना माझ्या मेकॅनिकच्या राज्य संघटनेमध्ये जितक्या लवकर पोहोचवता येईल इतका मी प्रयत्न करेन. अतिशय चांगलं काम हे मानवांमधला मानव शोधून त्याच्यात चांगले विचार घडवण्याचं काम जर करत असेल तर माझ्या मेकॅनिकच्या सगळ्या बांधवांमध्ये अशा संघटनेचे विचार मी तुमच्या माध्यमातून, माझ्या संघटनेच्या राज्य संघटनेच्या माध्यमातून, कारण माझ्याकडे आता 3 जिल्हे आहेत, माझ्या 3 जिल्ह्यांमध्ये तर मी पहिल्यांदा सुरुवात करेन. तिथून योजसारच्या साह्यानं मी राज्य संघटनेवर त्याचे विचार पोहोचवण्याचं काम निश्चितपणे करेन. आणि अक्षर मानव ही संघटना खरोखर चांगलं काम करते. आपण सगळ्यांनी इथे जमलेल्या सर्व माझ्या अक्षर मानवाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, राज्यस्तरीय पदाधिकारी, जिल्हास्तरीय पदाधिकारी आणि या गावातील सर्व नागरिक, माझे सर्व नागरिक बंधू आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांच्या वतीनं आजचा हा अक्षर मानव हा बैठक 4 वाजताची होती ती संपली अशी मी जाहीर करतो. धन्यवाद. यानंतर सगळ्यांनी जाऊन खाली खूप मोठं जायचं आहे. योजसारचं मनापासून धन्यवाद. चहा गृहीत धरून बोलला तर मी बोललो नसतो. येस ऑन रेकॉर्ड सर. ते आता ग्रुपवर जाईल. इतिहासामध्ये नोंद झालेली आहे. आज दिनांक 30 रोजी नितीन कदम यांचं ऑफिस हे अक्षर मानव लांजा ऑफिस म्हणून जाहीर झालेलं आहे आणि त्याचं आता आपण उद्घाटन करणार आहोत. त्याचं उद्घाटन राज्य कार्यकारिणीच्या उपस्थितीमध्ये ते होणार. आणि तुम्ही कधीही येऊ शकता. कोणी तालुक्याचा माणूस, जिल्ह्याचा माणूस, कोणी आमच्या ऑफिसमध्ये येऊ शकता कधी. ओके. आणि आपण अक्षर मानवच्या ऑफिसमध्ये एक वाक्य असं लिहितो जनरली, आपणास काही मदत हवी आहे का. आता या वाक्याचे अर्थ वेगवेगळे होतात. लोक जनरली असं काही वाचलं की लगेच पैसे द्या म्हणतात. स्पष्ट सांगणं आहे अक्षर मानव की पैसे खाली ओळख लिहून द्यायची. कौटुंबिक आणि सामाजिक प्रश्न सोडवणारे संघटन. पैशाची देवाणघेवाण अक्षर मानवच्या सदस्यांसोबत आपल्या वैयक्तिक पातळीवरच करावी, संघटना म्हणून करू नये. अक्षर मानव ही संघटना पैशाच्या देवाणघेवाणीसाठी नाही. आपण इथं माणूस म्हणून जोडल्या जाणार. तर माणसांच्या ज्या अडचणी आहेत, आता आजकाल अडचणी म्हणजे फक्त पैशाच्या धरल्या जातात. ते लक्षात येत नाही की पैसे सोडून अनेक असंख्य अडचणी असतात ज्यामुळे लोक कोलॅप्स होतात. त्यासाठी आपण उभे आहोत. तर आपणास काही मदत हवी आहे का, याचा अर्थ तो पैशाच्या मदती संबंधी नाहीये. हे पण आपलं क्लिअर असू दे. मिळालं ना. माणूस काही बोर्ड जर असलं, एखादं फ्लेक्स छोटासा किंवा बराच काही असलं तर यानं काय होईल, येणारा माणूस हे विचारू शकतो हे काय,
म्हणजे त्याला एक निमित्त भेटतं आपल्याला तो विषय काढण्याचा. कारण अक्षर मानव ही अजिबात वाईट गोष्ट नाही कुठल्या अंगानं, ती चांगली गोष्ट आहे, तिची चर्चा व्हायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही लावले कसं लावले? लावलं आम्ही फोटो टाकतो तुम्हाला. फोटो हो पाठवतो. yes, yes. उत्तम उदाहरण आपल्या समोर बसलेलं आहे. त्यांनी त्यांचं जे व्यावसायिक कार्यालय ते अक्षर मानवचं मोठं कार्यालय म्हणून जाहीर केलं. महाराष्ट्रातलं सगळ्यात पहिलं अक्षर मानवचं मोठं व्यावसायिक कार्यालय. विशेष म्हणजे तिथं त्यांनी अशी व्यवस्था केली आहे, जर तुम्ही कुठूनही महाराष्ट्रातून अमरावतीला गेला तर तिथे राहण्याची व्यवस्था, अक्षर मानवचा पदाधिकारी तिथे जाऊन राहू शकतो. अमरावती नागपूर नॅशनल हायवे रोडवर आपलं ऑफिस आहे, 2000 स्क्वेअर फूटचं. तिथं सगळं जेवढे अक्षर मानवचे विभाग आहे, अक्षर मानवची जी आपली माहिती आहे पूर्ण मी ते फ्लॅक्सवर डिस्प्ले केली आहे. येणारा प्रत्येक व्यक्ती तो पाहतो आणि तो वाचतच बसतो. फोटो वगैरे पाठवा ना. आहे Status आपल्याकडे ला आहे. टाकतात. त्यांच्या ग्रुपमध्ये नाही नाही, आम्हाला नाही येत. बरं. स्टेटसला मगाशी हा मुद्दा विभाग, घ्यायला पाहिजे. कार्य, आणि अक्षर स्थापना, मानवचं वेबसाईट सगळं- अपडेटेड होऊ सगळं- शकतं का? सगळं हे लावलं. 99 वगैरे काही मी कळत 10-12 वर्ष झाल्यामुळे मी ते सगळं लावून ठेवलं आणि नवीन कुठल्याही माणूस आला त्याला जोडून घेतो. हं? काम चालू आहे. कवी हो, लेखक हो, माझे तर बरेच लोक. तुम्ही वसंत आबाजी ढाके सरांचं नाव ऐकलं का? वसंत आबाजी ढाके सरांनी माझ्या कार्यालयाला व्हिजिट दिलेली आहे. मोठे आहेत हो, ते. खूप म्हणजे आमच्या अमरावतीमध्येच राहतात ना प्रॉपर. कुठे नाही लावणार? हा, आम्ही त्यांना भेटत राहतो. तिकडे नागपूरकडे जर त्यांचा चक्कर असला, माझं रोड म्हणजे कडेलाच आहे, रोडच्या कडेलाच ऑफिस असल्यामुळे ते तिथं व्हिजिट करतात. कोणी साहित्यिक कोणी जात असेल तिथून, अशोक थोरात सर म्हणा किंवा संजय खडसे सर म्हणा किंवा वसंत आबाजी ढाके सर म्हणा, किंवा बाकीचे कॉलेजचे जे प्राध्यापक आहेत, जे रसिक आहेत, जे साहित्यिक लोक आहेत, ते व्हिजिट करतात आणि ते वाचतात. त्यांना खूप छान वाटते अक्षर म्हणून, कारण गुरुजींचं नाव त्यांना ऑलरेडी माहित आहे. आणि ते सगळं दिसल्यानंतर पूर्ण फ्लॅक्स लावले आम्ही, 10-12 हजार खर्च करून पूर्ण असं चंपून टाकले आणि येणारा माणूस पूर्ण वाचून घेते, त्याचं तसंच अक्षर मला लक्षात येऊन जाते आणि ते सोपं जाते. म्हणजे आपण किती सांगणार आहोत त्याला. 90 विभाग मी पूर्ण लिहून काढले, असे लिहिलेले असे प्रत्येक. बरं, मग तुम्हाला टाकू. आज आता आपण प्रॅक्टिकल दुसरं हे करूया. आमचं आता ऑफिसला आपण भेट देऊया सगळ्यांनी. हो. हे अक्षर मानवचं लांजातलं ऑफिस म्हणजे एवढं. ए, चावी कुठे आहे? चावी बघा आयडिया इकडून इकडे आली बरं का. चावी कुठे आहे? परत पाय पाय. नाही, ऑफिसची हे जवळच आहे. ऑफिसची चावी आम्ही हे घेऊ. जवळच आहे, आपण हे उघडून निदान ठेवू. घरात आणि तो जो मला बोर्ड आहे ना, जवळ बोर्ड आहे. तो बोर्ड आता इथून आणि कुठला घरच्या बोर्ड? मध्ये ते आहे. नारळ तुम्ही पडले. म्हणताय ना, हे इथेच. नाही नाही खरंच. आपल्या इथे हजर आहेत. आपल्या विनंतीला हजर देऊन की अक्षर मानव या कार्यक्रमासंबंधी मी त्यांना काल सांगितलं. काल येण्याची त्यांची इच्छा होती, मात्र 5 ते 9 वाजेपर्यंत त्यांचा वेबिनार होता, त्यामुळे ते येऊ शकेल नाही. मात्र आज पुन्हा एकदा विनंती केली. दुसरी अशी गोष्ट होती की काल त्यांचा घसा बसला होता, आजही बसलेला आहे. मला वाटतं ज्या वेळेला ते गाणं गायला लागतील, कदाचित चांगलं गाणं सुद्धा आपण ऐकू शकू आज. ते त्यांच्या गळ्यात त्रास होईल, त्याबद्दल आम्ही क्षमा मागतो. पण इतकं चांगलं म्हणजे भावसरगम कार्यक्रम कुणी ऐकला रुद्रमेश्वरांचा, म्हणजे अशा तुलनेचा, या टाईपचा तुम्हाला आनंद आपल्याला ते देतात. म्हणजे सर Watching out of my window, busy winds carrying this with the flow. With season changed, everything then flow. Call everywhere, somewhere in the night. But when I see you with your smile, though it's cold, I'd welcome out to fall in your arms once again. I love the way you hugged me that day, holding on to my shirt and the things that you said. I remember it all when we met in fall. I love the way you hugged me that day, holding on to my shirt and the things that you said. I remember it all when we met in fall. त्यानिमित्त आधी त्यांची कविता सादर करतो, मग आपण ते गाणं. दिसली नसतीस तर रतन अबोलीची वेणी माळली आणि निळ्या जांभळ्या वस्त्रालंकारात संध्येसारखी बहरलेली तू. तळ्याकाठच्या केवड्याच्या बनात
आपल्याशीच हसताना दिसली नसतीस तर आज माझ्या जीवनाच्या अस्ताचलावर हा भुलावणा सप्तांगी सोहळा असा सर्वांगाने फुलारलाच असता. आपल्याच नादात तू पाठ फिरवून परत जाताना तुझी पैंजण पावले जीव घेण्यालाही तशी परत राहिली नसती तर माझ्या आनंद विभोर शब्दातून कातरवेळची कातरता आज अशी झिंझिणत राहिली नसती. अबोलकेपणाच्या गूढ गाडाईनं जाई जुईच्या सांद्र मंद सुगंधाचा लळा सहज सुकार स्पर्शानं तू मला लावला नसतास. उमलत्या फुलपाखरांची आणि मुक्या खाबड्या जनावरांची आर्दवी हळुवार भाषा इतक्या स्पष्टपणाने मला कळली नसती. तू कशामुळे माझी जीवलग झालीस ते खरंच मला आता आठवत नाही. तू कशामुळे माझी जीवलग झालीस ते खरंच मला आता आठवत नाही. पण तू तेव्हा आकाशा एवढी विशाल आणि अवसेच्या गर्भासारखी दारुण निराशा मला देऊन गेली नसतीस तर स्वतःच्या जीवन शोकांतिकेचा मनमुराद रस चालून निस्संग अवधूतासारखा मी या मध्यरात्रीच्या तारण्यात असा हिंडत राहिलोच नसतो. तू केवळ माझी प्रेयसी नव्हतीस. तू केवळ माझी प्रेयसी नव्हतीस, माझी सशरीर नियती होतीस. तसे नसते तर आज जो काही मी झालो तो झालोच नसतो. कार्यक्रमामध्ये हार नाही, दुरे नाही, शाल श्रीफळ नाही, एक अत्यंत साध्या पद्धतीनं, अत्यंत सोपस्कर पद्धतीनं सगळे मिळून असे आपण उपक्रम घेतो. ही अक्षरमानाच्या कार्यक्रमाची विशेषता आहे. किती की मोठा माणूस आला तर आपल्या माणूस संमेलन मध्ये किंवा संवाद समाजमध्ये आपल्यासोबत तो मिळून मिसळून राहतो आणि त्याच्यापासून काही घेता येते का, काही त्याच्या विचारानं काही सर्वसामान्य माणसाला घडते का, तर त्याच्यातून घेऊन आपण समाज विकसित करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. त्यासाठी अक्षरमानव सतत राज्यभर उपक्रम राबवत राहते. बस इतकी माहिती देतो. तो अजून सविस्तर दीर्घ आमचे अक्षरमानवचे राज्य सचिव अरुण मापारी सर थोडा त्याच्यात प्रकाश टाकतील इतकं बोलून मी ते थांबतो. धन्यवाद. हा सर, धन्यवाद. सर तुम्ही इथे या. तुमचं नाव सांगा.